नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 25 एप्रिल आणि टाईम होते 12:19. तर एक ऑर्डर लागली आहे जी की आहे रसम ओनली व्हेज रेस्टॉरंट. तर आता तिथे मी चाललो आहे. नॉर्मल डेली व्हिडिओज न टाकण्याचं सगळ्यात मोठं कारण माहिती आहे काय आहे, तो म्हणजे हा तापमान. एवढा जास्त ऊन आहे ना इथे, म्हणजे सगळीकडेच म्हणा की ह्या उन्हामध्ये कॅमेरा चालू करायलाच मला कंटाळा येतो. म्हणजे लिटरली तापतो एवढा बेकार ना की आता फटाफट बॅटरी ड्रेन होतं याची. तर त्याच्यामुळे ना मी आळस करत होतो की हे झोमॅटोचे व्हिडिओज वगैरे टाकतच नव्हतो. पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर आता काय आहे की आळस नाही करून जमणार. चॅनलला ग्रो करायचं आहे तर ऑब्वियस आहे की आळस करून कसं जमेल. आणि एकतर अख्खे कळंबोली फोडून ठेवली आहे या लोकांनी. तर धूळ माती तर आहेच, वरून ऊन पण आहे. ठीक आहे, आता मी फटाफट रेस्टॉरंटमध्ये जातो आणि ऑर्डर पिकअप करतो. ऑर्डरचं ड्रॉप लोकेशन नावडे दाखवत आहे, जो की जवळपास 3-3.5 किलोमीटरच्या आसपास आहे. तर ऑर्डर तर पिक झाली आहे, पण मला या ऑर्डरमध्ये थोडंसं भीती वाटते. हे बघा, सांडलं नाही पाहिजे. फक्त ते बोलतात की साईडला बोलते असं जाऊ शकतो, पण बोलते लीक नाही होणार. तर ठीक आहे, आता आपलं काय, आपण सांभाळून जायचं. बाकी बघेल, जे होईल ते होईल. एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि ते बोलत आहेत ना म्हणजे रेस्टॉरंटवाले की लीक नाही होणार, मग ते मोस्ट प्रॉबेबली नाहीच होत. पण बघू. 2.1 किलोमीटर आहे, मला वाटलं 3 किलोमीटर आहे. काय कुठून जायचं आहे? अरे जवळच आहे. तर चला, हा मला ऑर्डर झाला डिलिव्हर. मला वाटते थोडे पैसे जास्त भेटतील, कारण कस्टमरने 20 रुपयाची टिप दिली होती पहिल्याच ऑर्डरमध्ये. हां, 68 रुपीज. वा. तर मित्रांनो, 12:57 झालेत आणि मॅकडॉनल्डची ऑर्डर लागली आहे मला, जी की आहे ड्रॉप हिला करायचं आहे तलोजामध्ये. तर सगळ्यात पहिले बघूया रेडी आहे का नाही. तर नाही, रेडी नाही आहे अजूनपर्यंत. तर वेट करायला लागेल. आणि बऱ्यापैकी मोठी ऑर्डर वाटते मला. बघूया, चला वेट करू. 3 मिनटं वेट करायचं आहे. ऊन खूप जास्त आहे. इथे बसतो. हाँ हाँ हाँ, सच में 3124. ओके, 3124 भेटली. पिकअप पण झाली. तर चला, तर फटाफट डिलिव्हर करू. बाय. पाण्याच्या बाटल्या प्रॉब्लेम करू शकतात. याला उपाय काय करू शकतो? हां, याला असं कवर करू शकतो. मित्रांनो, असं का करत आहे माहिती आहे का? पाण्याच्या बाटलीने ओलं होईल आणि ओल्यामुळे पिशवी फाटू शकते आणि फाटतेच, म्हणून तसं केलं मी. असंच यायला लागतं मित्रांनो, काय करणार. कारण सिग्नलला फुल ट्रॅफिक होती आणि आता जस्ट एक ऑर्डर लागली आहे. तर चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये. चला, रेडी तर आहे ऑर्डर.
घेऊन कुठे जायचं आहे? इथलीच आहे यार, याच एरियामधली आहे. ओके, माहिती आहे कुठे घेऊन जायचं आहे. 6420 6420 ना. हां 6420. चला भेटली ऑर्डर, तर फटाफट हिला डिलिव्हर करतो. ओके, तर ही परत आहे ना इथे आलं आहे मॅगडीमध्ये, कारण ते मॅगडीची परत आपल्याला ऑर्डर लागली आहे. जवळच द्यायची आहे, तर काय लोकेशन तर माहिती आहे मला, तसं बंद करून जाईल. आणि ऑर्डरसुद्धा रेडी ठेवली आहे 9570. आय होप माझीच असेल, बराच टाईम झाला. हां वेलकम. चला. याला झोमॅटोने काय स्वस्त नशे केले सकाळ सकाळी, काय समजत नाही मला. बिल्डिंग ॲक्च्युअलमध्ये बिल्डिंग इकडे आहे आणि दाखवतोय तो भारत पेट्रोलियमच्या इथे. हा काय सीन आहे काय माहिती. हा कधी कधी असं करतो ना तर डोकं खराब होतं ॲक्च्युअलमध्ये. तर मी स्वतः कन्फ्यूज झालो, कारण मला बिल्डिंग माहिती आहे की नक्की कोणत्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, पण त्याच्या आईला तो त्या साईडची लोकेशन का दाखवतोय. तर कस्टमरनी सरळ एवढा ॲड्रेस परफेक्ट लिहिला आहे. याला चला काय नाही. आतापर्यंत जेवढ्या पण ऑर्डर्स कंप्लीट केल्या, जवळजवळ मी 4 काय 5 ऑर्डर कंप्लीट केल्या. 4 आय गेस 4 केल्या, तर मला पण माहीत नाही राऊंड फिगर नंबर. पण आता जी ऑर्डर लागली आहे ती लागली आहे KFC कामोठे, जो की या ब्रिजच्या पलीकडे आहे. तर आता बघूया, जवळचीच ऑर्डर वाटते मला ती पण, कारण ती 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 1 किलोमीटरचा ड्रॉप आहे. होऊ शकतो की ती ऑर्डर परत घेऊन कळंबोलीमध्ये यावं लागेल. KFCमधून मित्रांनो ऑर्डर मी पिक केली आणि ही ऑर्डर कळंबोलीमध्येच द्यायची आहे आणि ही 5वी ऑर्डर आहे दिवसाची, जी की अजूनपर्यंत कंप्लीट झाली नाही आहे. हिला फटाफट कंप्लीट करतो. ला 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 ला. तर मित्रांनो आता आहे ना सबवेची ऑर्डर लागली आहे, सबवे, आणि इथून जायचं आहे न्यू पनवेल ईस्ट सेक्टर 6. तर सगळ्यात पहिले चेक करूया की ऑर्डर रेडी झाली आहे का नाही. 3 मिनटं दाखवते पिकअप करण्यासाठी. तर चला मग फटाफट आता वेट करूया. इथून किती किलोमीटर आहे कस्टमरची लोकेशन? 5.7 किलोमीटर. ठीक आहे. चला मित्रांनो, मला भेटली ऑर्डर. आता मी चाललो आहे हिला डिलिव्हर करण्यासाठी. अजून सबवे जवळच आहे बघा. 5.9 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 6 किलोमीटरची ऑर्डर लागली आहे. मी या ऑर्डरसाठी मला 2 किलोमीटर यावं लागला, कारण मी ब्रिजवरती होतो. अच्छा गावात त्या ऑर्डरच्या तर कॅन्सल पण करू शकत नाही आहे ना. ठीक आहे, नो वरीज, आपलं काम आहे, करूया. त्याला घेऊन कुठे जायचं आहे? 1.6 किलोमीटर. ठीक आहे. चला, हा वाला ऑर्डर पण झाला आहे डिलेवर. आता 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 काय आता काय नाही, जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत वाट बघायची. झालं मित्रांनो, ही वाली ऑर्डर म्हणजे कॅन्सल तशी मग करणार नव्हतो, पण ही ऑर्डर आहे ना
न्यू पनवेलवरून मला इथे घेऊन जायची आहे. कुठे? कामठ आहे. सही आहे यार. म्हणजे आता ही ऑर्डर तर रेडी तर नाही आहे आय गेस. छोले भटोरे 3936 छोले भटूरे उधर है ना. अब तक रेडी नहीं है. मारला रेडी 3936 ये है ना. छोले भटुरेचं ऑर्डर आहे. पण छोले भटुरे असे का पॅक केलेत? याला असं ठेवू काय? अरे यार हे तर दुविधा आहे. दुनियाभरचं गरम आहे त्याच्यात. राहू दे आपण असं आडवा ठेवूया. हा शर्ट सारखं सारखं बाहेर का निघतोय याच्या गावात? याच्या राहा ना असं आतमध्ये. मित्रांनो यांची गाडी ब्रेकडाऊन झाली आहे बिचाऱ्यांची. इथे टोईंग व्हॅन असेल आय गेस. हां RTO ऑफिसरला विचारतील ते. ओ बसवाले दादा तुम्ही कुठं चाललात? लेफ्टलाच चाललात ना. ठीक आहे मला पण लेफ्टलाच जायचं आहे. मित्रांनो इथे ऑर्डर लागली आहे. मंच पंच असं नाव, असं काहीतरी रेस्टॉरंटचं नाव आहे. 7 किलोमीटर घेऊन जायचं आहे. 7 किलोमीटर. तर कोणत्या एरियात घेऊन जायचं ते नाही माहिती. कामोठ्याला थांबणार होतो पण थांबलो ना. डायरेक्ट खारघरमध्ये घुसलो आणि घुसल्या पहिलीच ऑर्डर लागली 7 किलोमीटरची. तर बघूया कुठे घेऊन जायचं आहे कसं काय ते. ऑर्डर रेडी ठेवली आहे आणि अरे यार हे काय सीन आहे. इथून पण न्यू पनवेलची ऑर्डर लागली आहे. व्हॉट. हाय मेरी फुटी किस्मत. $5724. हेलो ऑर्डर 5724 यही है ना. किस पे आ रहे हो? उबर से बताओ. यार मी गृहीत धरलं होतं की आता खारघरला आलो तर त्या साईडच्या ऑर्डर मोस्ट प्रॉबेबली लागणार नाही पण लागली. जाऊ दे चला नशिबामध्ये आहे ते होईल. ऑर्डर पिक कस्टमर रेटिंग सॉरी मर्चंट रेटिंग गुड. न्यू पनवेल ईस्ट. किती मस्त हवा वाटली सुटली बाबा इथे. तर मित्रांनो आलो ओरियन मॉलमध्ये. खांदा कॉलनीवरून डायरेक्ट पिकअप ओरियन मॉल. हे तर येडेगिरी एक प्रकारचे. पण आता पिझ्झा हॉट काही दिसत नाही मला. त्याचीच ऑर्डर लागली आहे. आणि 15 किलोमीटर घेऊन जायचं आहे भाई लिटरली. भोकरपाडा. भाई भोकरपाड्याला घेऊन जायचं आहे चक्कात. चला आपल्याला ऑर्डर तर भेटली आहे मित्रांनो. पण ही ऑर्डर 15 किलोमीटर लांब घेऊन जायची आहे. जो की आपला गुगल नेव्हिगेशन सांगतो आहे की तुला जायला जवळजवळ अर्धा तासाचा टाईम लागू शकतो. तर तेच आहे 1 तास लागू शकतो जायला. म्हणजे जाऊन येऊन येण्यासाठी. तेजीनाल जाना पडेगा तेजीनाल. आणि ही लोकेशन अशा ठिकाणी आहे ना बाई माझे हायवे नो डाऊट.
एवढं लांबून कोण ऑर्डर करतो भाई? लिटरली 15 किलोमीटर. एक झोमॅटो बॉय स्पॉटेड झाला इथे. यांना पण लागले का तिकडचीच ऑर्डर? आय डोंट नो. मी चाललो खोपोली, पुणे, कर्जत, कुठेही चाललो आहे. अजून 7 किलोमीटर आहे. लॉल. हे बघा मित्रांनो, हिरानंदानी. पण आपल्याला हिरानंदानीमध्ये नाही जायचं आहे. तो गार्डन एव्हेन्स असं काहीतरी आहे, तिथे जायचं आहे. भाई 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 भाई, पैसा है तो बड़ी 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 बातें, है ना? तसंच आहे ना हे? बाबो, हे ते हिरानंदानीच आहे. यस मित्रांनो, ही हिरानंदानीच आहे. आता इथून एक्झिट कुठे मला हे नाही माहिती. तिकडून आलो ना, तर एक्झिट इथंच कुठेतरी असला पाहिजे. ओके, तर संध्याकाळ झाली होती. आपण जेव्हा लास्ट टाईम आपण जेव्हा कॅमेरा ऑफ केला होता तेव्हा आपण हिरानंदानीच्या जवळ होतो आणि तेव्हा जवळपास 6 वाजले होते आणि आता टाईम होतो आहे एक्झॅक्टली 9 वाजलेत. आणि आता मी सध्या पनवेल टक्का रोडवरती आहे. एक ऑर्डर लागली आहे, ही बघा. न्यू पनवेल ईस्टमध्ये द्यायची आहे ही ऑर्डरला. तर तिकडे आहे हॉटेल. इकडे ओरियन मॉलचं तर नाही लागली आहे. हॉटेल विरदन असं काहीतरी आहे. कुठे आहे हा हॉटेल? अच्छा, समजला. चला फटाफट जातो आणि ऑर्डर पिकअप करतो. भेटला ऑर्डर आपल्याला. आणि मी गाडी बघा कशी लावली आहे. इथं ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे आणि त्याच्यामध्ये गाडी मी अशी लावली. आता चला फटाफटच्या लोकेशनवरती जाऊया. मित्रांनो, एक छोटीशी गंमत झाली. कस्टमरने रूम नंबर आहे ना इथला टाकला आहे. तर या काकूंचा मी डोका खाल्ला की रूम नंबर हाच आहे, बिल्डिंग पण हाच आहे, तुमचाच ऑर्डर असेल. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या वरचा रूमचा ऑर्डर होता. अरे रे, मूड खराब केला त्यांचा काकूंचा. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना बोललो की ॲड्रेस थोडा अपडेट करा. हे किती वाजले? 9:24 ना. भुकू नको रे बाबा. ला 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 ला. 0580 0580. ठीक आहे. चला, कामोड्याची ऑर्डर आहे. कामोड्याला जाऊन फटाफट डिलेवर करू. माझा असा विचार आहे की ही वाली जी ऑर्डर लागली आहे ना, या ऑर्डरला एक शेवटची ऑर्डर करून टाकावी. म्हणून ट्रॅफिक सिग्नल्स वगैरे तोडत नाही आहे. तर नॉर्मली मी तसं तो तोडत पण नाही, पण फॉलो केलेलं बरं. तो बताव गेला बघितला. तसं काउंटडाऊनला काय झालं? अच्छा, इकडे काउंटडाऊन आहे. तो फ्रंटला पाहिजे होता, तो या साईडला आहे. पण ती त्या साईडच्या पब्लिकसाठी आहे. ह्या साईडच्या पब्लिकसाठी काउंटडाऊन कुठं आहे? ठीक आहे, चला, काय टेन्शन नाही. पॅन्टची पूर्ण वाट लागली आहे बघा धुळी. पण ट्रॅक पॅन्टवरती जरा कम्फर्टेबल वाटतो कम्पेअर टू जीन्स. शूजची पूर्ण वाट लागलेली आहे. ह्या साईडची पण. हे बघा, हात बघा, पण लाल लाल हे झालेत मातीने. एवढी धूळ मिट्टी आहे सिटीमध्ये. ठीक आहे यार, बघूया
आता सेल्फी मागते बघा. हेल्मेट सोबतच काढतो. हे हे हे. चली ठीक आहे. ग्रेजर खांडा ओके. घरच्या रस्त्याच्या आसपासच आहे. आता कधी रेडी होते त्याच्यावरती आहे. तेच मला वाटते की शेवटची ऑर्डर असू शकते दिवसाची. काय टेन्शन नाही. रोड जर शेवटची ऑर्डर असेल तर माझ्यासाठीच चांगलं आहे. तर मित्रांनो ही आहे दिवसात ELA रेस्टॉरंटला. त्याची इथे ऑर्डर मी ठेवली आहे. आणि याचा ड्रॉप आहे खांदा कॉलनीच्या आसपास. म्हणजे आपण घरी जातानाच रस्त्यामध्ये तो लागेल यांची बिल्डिंग कस्टमरची. तर तिथे ऑर्डर देऊन जायचं घरी. मला इच्छाच होती म्हणजे 10:30 वाजल्यापासून मी हेच विचार करत होतो की नको आता ऑर्डर घरी जाऊयात. बरोबर 10:30 वाजता इथे मी पोचलो रेस्टॉरंटमध्ये यांच्या. ते बोलले की ऑर्डरसाठी जवळजवळ 5 ते 10 मिनटाचा टाईम लागू शकतो. आणि तसंच झालं. एक प्रकारे 17 मिनटं पण नाही. हा जो पण असेल थोडा लेट झाली पण ठीक आहे. मला वाटते टायमात घरी पोचू आपण आज है ना. हां टायमातच घरी पोचू आज. पूर्ण काय खारघरचा चेहरा काय दिसला नाही. फक्त एकदा दिसला तेव्हा पण न्यू पनवेलची ऑर्डर लागली. तोलोच्यापासून ते न्यू पनवेल, ओल्ड पनवेल, परत इंडिया बुल्सच्या नंतर पूर्ण ती हिरानंदानी अशा ठिकाणी फिरवलाच मला. ठीक आहे. बाईक पण जवळजवळ 160 किलोमीटरच्या आसपास चालणार आहे मला वाटतं. कारण हे 3 किलोमीटर आणि घरी जाण्यासाठी 4 किलोमीटर. हां राऊंड फिगर 160 किलोमीटरच गाडी चालणार आहे आपली आज. तर 160 किलोमीटरमध्ये 1240 रुपयाची अर्निंग. त्याच्यामध्ये 200 रुपयाचं पेट्रोल काढला किंवा 240 रुपयाचं पेट्रोल काढला तरी 11 तासाचे 1000 रुपये बरोबर आहे. इनफ आहे. माझं तर बाबा पोट भरलं आहे. आता पोट भरल्यावरती काय करणार. घरी जाणार, रेस्ट करणार, झोपणार मस्तपैकी. तर ठीक आहे. डिलेवरी करण्याच्या आधीच मी आउटरो देऊन टाकतो आपल्या ह्याचा व्हिडिओचा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दर मंडे कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बघूया काय सीन आहे. जर टाईम भेटला तर जाऊया. नाहीतर मग हेच आपले झोमॅटोचे व्लॉग्स टाकत जायचे. मजा येते यार. अरे सिग्नल 7, 6, 5 थांबतं. मला जाऊ द्या. ठीक आहे. चला बाय. गुड नाईट. शुभरात्री. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.